नमस्कार मंडळी. आता नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे, म्हणून वातावरण एकदम छान झालेलं आहे. मी, शार्वी आणि आत्या शेताकडे जनावरांची कामं करायला चाललेलो होतो इथं आणि सगळीकडे मातीचा इतका छान वास येत होता. पावसामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर गावाकडचं वातावरण काही वेगळंच असतं ना. पाऊस अजून पण येईल है ना. इथे शेतात जाताना ना रस्त्यात एक काका भेटले होते. ते शार्वीला ऊस खायला ये म्हणून बोलवत होते. पण शार्वी पण काही कमी नाही हा, त्यांनाच तुम्हीच इकडे या असं म्हणत होती. असंच गप्पा करता करता आम्ही शेतातल्या घराजवळ येऊन पोहोचलो सुद्धा. आणि इथे बघा, हे आहे शेतातलं घर आणि इथंच आमची जनावरं असतात. घरच कुलूप आहेत. इथलं लोक कुठे? शार्वीला बघ सगळा रस्ता माहीत झाला, आपल्या पुढं लाल्या पळायला. तर इथे आल्यानंतर ना आत्याच्या हातातली पिशवी बघून ना शेळ्या लगेच आत्यांकडे पळत आल्या. तर त्याच्यामध्ये ना रात्रीच्या ज्या चपात्या राहिलेल्या होत्या ना, ते आत्याने शेळ्यासाठी आणलेल्या होत्या. तर त्या आत्या शेळ्यांना देत होत्या आणि शार्वींची बघा इथे मध्ये मध्ये लुडबुड चालूच आहे. आणि हे असं काहीसं आहे जुनं घर. सध्या इथं कोणीच राहत नाहीये. फक्त इथला हा गोठा आहे ना, त्याच्यामध्ये शेळ्या वगैरे असतात. बाकी इथं कोणीच राहत नाही सध्या. आणि इथे आल्यानंतर आत्यांची मग जनावरांची कामं वगैरे चालू झालेली होती. तर इथे ना आत्यांची सगळी कामं करून झालेली होती. फक्त आता शेळ्या आतमध्ये बांधायच्या होत्या आणि म्हशीला ना खायला टाकायचं होतं. तर म्हटलं मी म्हशीला खायला टाकते. तर ही म्हैस ना खरं मारते, त्यामुळे मी काही तिच्या जास्त जवळ नाही जात. मग म्हटलं लांबूनच तिला खायला टाकते. तर जनावरांची सगळी कामं करून झाली आणि त्यानंतर हे दारामध्ये उंबराचं झाड आहे ना, त्याच्या खाली कट्टा केलेला आहे ना, तर तो मी इथं झाडून काढत होते. कारण सकाळी संध्याकाळी इथं गुरांची कामं करायला आलो ना, तर थोडा वेळ इथं आराम करायला बसतो आम्ही. तर म्हटलं आधी साफसफाई करून घ्यावी याची, मग घरी जावं. तर इथे आम्ही घरी निघालेलो होतो आणि आत्यांच्या मैत्रिणीने शार्वीला थांबवलं, तुला ऊस देते म्हणून. तर इथे बघा शार्वी कशी ऊस घेते त्यांच्याकडून. बाय करायचं आता. बाय कर. मोडून नको हा एवढा मोठा. तर शार्वीने इथे ऊस घेतला आणि बघा किती मोठा ऊस तिने घेतलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालेलो होतो आणि या शेळ्या घरी चाललेल्या होत्या. त्यांना बघून ना खरंच खूप छान वाटलं. म्हणजे गावाकडचे असे छोटे छोटे क्षण खरंच खूप छान असतात ना. किती रस निघला त्यात. तर इथे ना शार्वीला तो काही ऊस झेपत नव्हता म्हणून आत्याने तिला ऊस मोडून दिला इथे. तर असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.